विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक निलेश लोंढे आणि आपण BA BCom BSc या वर्षातील प्रथम वर्षातील द्वितीय भाषा मराठी म्हणजेच अक्षरलेणी या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत उपयोजित मराठी या अभ्यास घटकाचा अभ्यास करत होतो. आपण मागच्या काही तासामध्ये शब्दांच्या जाती म्हणजेच शब्दांचे प्रकार यांचा अभ्यास करत होतो. यामध्ये आपण विकारी शब्द जाती, ज्या 4 विकारी शब्द जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, यांचा अगदी सविस्तर आणि आपल्या परीक्षेला आवश्यक असणारा असा अभ्यास आपण केला होता. आपल्या अभ्यासक्रमाच्या दृष्टीने उपयुक्त राहील अशा पद्धतीने आपण हे सगळे अभ्यास घटक आतापर्यंत अभ्यासलेले आहेत. मी प्रत्येक अभ्यास घटकाचा तुमच्या सोयीनुसार आणि अभ्यासक्रमाच्या घटकानुसार 1 किंवा 2 विभागामध्ये विभागणी करत आहे. शक्यतो प्रत्येकाचे एक घटक आपण एका याच्यामध्ये घेत असतो. तर आज आपण अव्यय हा घटक पाहणार आहोत. अव्यय या शब्दाचा अर्थ होतो ज्यामध्ये व्यय होत नाही किंवा जो खर्च होत नाही असा शब्द प्रकार, किंवा भाषेतला असा एक घटक जो खर्च केला जात नाही, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. त्याला कर्ता जसा बदलतो म्हणजे लिंगानुसार, वचनानुसार, विभक्तीनुसार, काळानुसार हे जे विकार होतात तसे कोणतेही विकार या अव्ययांना होत नाहीत. आणि त्यामुळेच अव्यय म्हणजे खर्च न होणारा घटक, असे 4 अव्यय शब्दांचे 4 प्रकार आहेत. ज्याला आपण भाषा असं म्हणतो, हे 4 प्रकार म्हणजे ती भाषा असते. कारण की नाम येतात बदलतात. आपण राम म्हणू शकतो, जॉन म्हणू शकतो, जॉनी म्हणू शकतो, असं कोणतंही नाव आपण तिथे वापरू शकतो. नाम येतात आणि बदलतात. त्याचप्रमाणे विशेषणे सुद्धा बदलतात. आपण चांगला असंही म्हणू शकतो आणि इंग्रजीतून गुड, बहुत बढिया, बेस्ट असंही सुद्धा म्हणू शकतो. कारण की विशेषणे सुद्धा बदलत असतात. सर्वनाम शक्यतो बदलत नाहीत आणि क्रियापद सुद्धा बदलतात. म्हणजे आपण डू सुद्धा म्हणू शकतो. डू म्हणजे करणे, डू ना डू म्हणजे कर ना कर, रीड असं सुद्धा आपण मराठीमध्ये म्हणतो. तर हे जे काही शब्द आहेत हे बदलतात, परंतु क्रियाविशेषणे आणि बाकीचे जे अव्यय आहेत ते बदलत नाहीत. आणि यांची जी संख्या असते भाषेमध्ये ती फार कमी असते. मग जवळपास 500, 600, 1000 या संख्येमध्ये आपल्याला 4ही अव्यय मिळून जातील. तर अशा पद्धतीने कमी संख्येची अव्यय ही भाषेमध्ये असतात. तर अशा प्रकारे अव्यय हा जो घटक आहे तो व्यय होत नाही, त्याच्यामध्ये खर्च होत नाही. आणि म्हणूनच अशा अव्ययाचे जे 4 प्रकार आहेत त्यांची संख्या भाषेमध्ये फार कमी असते. आणि ज्याला आपण भाषा असं म्हणतो ती ही भाषा या अव्ययावरून ओळखली जाते. तर आपलं जो पहिलं अव्यय आहे आपल्या अभ्यासक्रमाला, आपल्या क्रमामध्ये जे येतं ते आहे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय म्हणजे आपण सुरुवातीलाच पाहिलं की ज्या वाक्यात, जे वाक्यातला जो शब्द आहे ज्याच्या रूपामध्ये लिंग, वचन, विभक्ती यांचे प्रत्यय लागत नाहीत आणि त्यामुळे शब्दांच्या रूपात कोणताही बदल होत नाही, म्हणून अशा अविकारी शब्दांना क्रियाविशेषण अव्यय यामध्ये सहभागी केलं जातं. तर ही जी क्रियाविशेषण अव्यय आहेत ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. वेगवेगळे घटक त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. तर आता क्रियाविशेषण अव्ययामध्येच पहिला शब्द जो आहे तो क्रिया आणि विशेष असं त्याची विभागणी आहे. आपल्याकडे क्रियापद हे विकारी शब्द होता. तर क्रियाविशेषण म्हणजे क्रियेबद्दल विशेष माहिती सांगणार. म्हणजे क्रियापदाबद्दल जो शब्द विशेष माहिती देतो अशा शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ सुरेश हळू बोलतो. आता बोलणे ही क्रिया आहे, हे क्रियापद आहे. हळू हे बोलण्याविषयीचं विशेषण आहे. म्हणजे कसा बोलतो, तो हळू बोलतो, जोरात बोलतो, गोड बोलतो, सुरेख बोलतो. तर हा जो बोलण्याविषयीचा म्हणजे क्रियेविषयीची जी विशेष माहिती दिलेली आहे
त्याला आपण क्रियाविशेषण असं म्हणतो. किंवा मी परवा येईल, मी उद्या येईल, मी आज येईल. तर येण्याची प्रक्रिया किंवा जाण्याची प्रक्रिया, मी आज जाईल, उद्या जाईल, परवा जाईल, येण्याची किंवा जाण्याची प्रक्रिया जी आहे ही कधी होईल हे सांगितलेलं आहे. म्हणजेच इथं कर्त्याविषयी माहिती दिलेली आहे का? कर्ता जरी तो सगळी गोष्ट करणारा असला तरी इथं माहिती देण्यात आलेली आहे क्रियेविषयीची. म्हणजे मी कर्ता आहे, मी उद्या येईल, येण्याची क्रिया कधी करीन? मी उद्या करील. आलं लक्षात? म्हणजे हा जो क्रियाविशेषण असतं, या क्रियाविशेषणाचं वैशिष्ट्य असतं की क्रियाविशेषण हे जे अव्यय आहे हे क्रियापदाबद्दल विशेष माहिती देतात. तर हे जे क्रियाविशेषण अव्यय आहे याचे दोन मुख्य प्रकार पाडले जातात. आणि हे जे दोन मुख्य प्रकार आहेत त्याच्यातला पहिला प्रकार आहे अर्थावरून काही प्रकार पाडले जातात आणि काही स्वरूपावरून प्रकार पाडले जातात. तर आता स्वरूपावरून म्हणजे ते क्रिया विशेषण अव्यय कसं निर्माण झालं याच्याविषयी त्याचा प्रकार पाडले जातात. आणि अर्थावरून म्हणजे त्याचा अर्थ काय आहे. तर जो पहिला घटक आहे आपला, अर्थावरून जे क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पडतात त्याला अर्थमूलक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. अर्थमूलक म्हणजे अर्थावर आधारित, जसा अर्थ वेगळा तसं ते क्रियाविशेषण अव्यय वेगळं. तर पहिला जो प्रकार आहे तो आहे कालवाचक, दुसरा आहे स्थलवाचक, तिसरा आहे रीतिवाचक, चौथा आहे संख्यावाचक किंवा परिणामवाचक, पाचवा आहे प्रश्नार्थक आणि सहावा आहे निषेधार्थक. आता आपल्याला लक्षात येईल की हे सगळे त्या शब्दाचा अर्थ नेमका कोणता आहे याच्यावर अवलंबून आहेत. तर याच्यातला जो पहिला आहे अर्थमूलक मधला तो प्रकार आपण पाहूया. तो आहे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता काल म्हणजे काय? तर काळ म्हणजे काय? तर जो शब्द क्रियेचा काळ अथवा क्रियेची वेळ दाखवतो त्या शब्दाला कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता हा वेळ कशाचा दाखवतो? तर क्रिया करण्याचा म्हणजे क्रियापदाचा. समजा खेळणे हे क्रियापद आहे, तर कालवाचक काय आहे? आज खेळतो, उद्या खेळतो, परवा खेळतो. तर हे जे काळ दाखवणार आहे, खेळण्याची प्रक्रिया कधी होईल याचा जो काळ दाखवला जातो त्याला कालवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. उदाहरणार्थ आज, उद्या, आत्ता, नेहमी, वारंवार, रात्री असे कालवाचक क्रियाविशेषणाची उदाहरणं आहेत. आता याच्यामध्ये परत 3 उपप्रकार आहेत. म्हणजे काळ आपण कशा पद्धतीने दाखवतो? तर याचे 3 प्रकार आहेत. आपण आवृत्ती दाखवतो, आपण सातत्य दाखवतो, आपण काल दाखवतो, काळ सांगतो आज, उद्या, परवा. याच्यावरून 3 उपप्रकार पडतात. पहिला जो उपप्रकार आहे त्याला म्हणतात कालदर्शक. म्हणजे कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे जे 3 उपप्रकार आहेत त्याला आहे कालदर्शक. कालदर्शक म्हणजे काळ दाखवतो, आज, उद्या, परवा, सध्या, लगेच. म्हणजे कधी घटना घडते, क्रिया कधी घडते याच्याविषयीचं दर्शविणार. दुसरा आहे सातत्य दर्शक. सातत्य म्हणजे नेहमी नेहमी होणारं, त्याची आवृत्ती कधी होते हे सांगणारा आणखीन तिसरा एक प्रकार आहे. तर सातत्य दर्शक म्हणजे काय? नित्य म्हणजे नेहमीच होतं, सदा, सर्वदा, सतत, नेहमी. हे जे काही शब्द आहेत हे काय आहेत? सातत्य दर्शक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तिसरा जो प्रकार आहे तो आहे आवृत्ती दर्शक. आवृत्ती दर्शक म्हणजे वारंवार, पुन्हा पुन्हा, दररोज. आवृत्ती म्हणजे ते परत कधी घडणार आहे हे सांगणं. तर अशा पद्धतीने हे जे 3 प्रकार आहेत हे कालवाचक स्वरूपाचे आहेत. हे काळाचं दर्शन करवतात. कधी घडणारी घटना आहे, कशी घडते हे त्याचा काळ इथं दर्शविला जातो. त्याच्यामध्ये कालदर्शक आहे, सातत्य दर्शक आहे आणि आवृत्ती दर्शक सुद्धा आहे. इथं आपल्याला त्याचं विश्लेषण करायचं नाही. हे जे उपप्रकार आहेत कालदर्शक, सातत्यदर्शक, आवृत्तीदर्शक याची फक्त उदाहरणं आपल्याला लक्षात ठेवायची. तर याच्यामधला जो दुसरा प्रकार आहे उपप्रकार कशातला? तर अर्थमूलक जे आपण क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार पाडले होते त्याचेच दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. पहिल्या याच्यामध्ये काय होतं की क्रिया केव्हा घडली याचा काळ सांगितला गेला. आता काय सांगितलं जाणार आहे?
क्रिया कुठे घडली, स्थळ, स्थळ म्हणजे ते ठिकाण कुठं आहे, हे जे स्थल वर्णन असतं, म्हणजे जो शब्द क्रियेचे स्थळ अथवा ठिकाण दर्शवितो त्या शब्दास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ सर्वत्र, अत्र तत्र सर्वत्र. सर्वत्र म्हणजे सगळीकडे. समोरून, मागून, तेथे, येथे, येथून, तेथून, हे जे काही दाखवणारे शब्द आहेत, म्हणजे तिकडून बाण आला, कुठून बाण आला तर तिकडून बाण आला, आलं लक्षात, इकडून बाण आला, सर्वत्र हवा आहे. तर हे जे क्रियेविषयीचे जे स्थळ दाखवलं जातं क्रियेविषयीचं, तर ही याला स्थलवाचक क्रियाविशेषण असं म्हणतात. आता याचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात. एक आहे स्थितीदर्शक आणि दुसरा आहे गतिदर्शक. स्थितीदर्शक म्हणजे एकाच ठिकाणी जर तो काळखंड असेल, एकाच ठिकाणी जर तो स्थळ असेल तर त्याला स्थितीदर्शक असं म्हणतात. येथे, तेथे, जेथे, खाली, वर, कोठे, हे काय आहेत, एकाच ठिकाणचे स्थितीदर्शक आहे. दुसरा जो उपप्रकार आहे तो आहे गतिदर्शक. गतिदर्शक म्हणजे एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी तो जातोय, म्हणजे इकडून तिकडून, दूर, लांब, तेथून, मागून, आलं लक्षात. म्हणजे कोणी बाण मारला तर कुठून मारला तर मागून मारला, तेथून मारला, लांबून मारला, तो दूरवरून मारला, तिकडून मारला, इकडून मारला. हे काय आहे, हे गती दाखवत आहेत. म्हणजे क्रिया कशी आहे तर गतिदर्शक आहे, तर त्याला गतिदर्शक स्थलवाचक अव्यय लागेल. आणि जर ती क्रिया एकाच ठिकाणी घडते आहे तर त्याला स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण असं म्हटलं जातं. याच्यानंतर जो अर्थावरून जो पडणारा तिसरा प्रकार आहे त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काम करण्याची जी पद्धत असते, म्हणजे क्रिया करण्याची जी पद्धत असते त्याला रीती असं म्हणतो. म्हणजे जो शब्द क्रियेची रीत दर्शवितो त्या शब्दास रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ जपून, झटकन, सावकाश, पटपट, म्हणजे क्रिया जी होणार आहे ती कशा पद्धतीने होत आहे, लवकर होत आहे, हळून होत आहे. तर सुरुवातीला काय होतं आपण पाहिलं, कालवाचक पाहिले, स्थलवाचक पाहिले. आता काय, रीतिवाचक. रीतिवाचक म्हणजे काम कशा पद्धतीने होत आहे, क्रिया कशा पद्धतीने होत आहे. जपून काम करणे, झटकन, पटकन, सावकाश, वेगात, ही जी रीती आहे याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. आता हा सुद्धा अर्थावरून पडलेला प्रकार आहे. याच्यानंतरचा जो चौथा उपप्रकार आहे जो अर्थावरून गृहीत धरला जातो तो आहे संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता जो शब्द क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेचे परिणाम दाखवतो त्या शब्दास संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. इथं काय करायचं, आपल्याला क्रिया किती वेळेस घडलेली आहे संख्या दाखवलेली जाते. उदाहरणार्थ अनेकदा, काहीसा, चारदा, अगदीच, चारदा, पाचदा, सहादा. क्रिया किती वेळेस घडलेली आहे, 4 वेळेस. पाचदा, तो 4दा पडला, तो 3दा पडला, म्हणजे पडण्याची प्रक्रिया कशी झालेली आहे, 4दा झालेली आहे. तो अनेकदा काय होतो, नापास झाला, तर नापास होण्याची क्रिया कधी झालेली आहे तर तो अनेकदा नापास झालेला आहे. तर अशा पद्धतीनं क्रियेची संख्या, क्रियेची संख्यात्मक मांडणी जी अव्यय करतात त्याला आपण संख्यावाचक किंवा परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतो. याच्यानंतरचा जो पाचवा प्रकार आहे जो की अर्थावरूनच पडतो त्याला म्हणतात प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे वाक्यातील शब्द त्या त्या वाक्यातील विधानांना प्रश्नाचे स्वरूप देतात, त्यास प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही आमच्याकडे याल का. आता या ठिकाणी काय झालेलं आहे तर का हा जो शब्द आहे, याल का म्हणजे येणार का, तर याच्यामध्ये काय झालेलं तर का हा प्रश्न कशासाठी आलेला आहे तर प्रश्न स्वरूपात आलेला आहे. म्हणजे तुमची क्रिया होईल का नाही, क्रियापद तुमचं कसं असेल, तुमची क्रिया कशी असेल, असं क्रियेविषयीचेच प्रश्न जे क्रियाविशेषण अव्यय विचारतं
त्याला प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. याच्यानंतरचा जो 6वा प्रकार आहे शेवटचा अर्थ घटकामधला, त्याला म्हणतात निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय. निषेधार्थक म्हणजे जो शब्द त्या त्या वाक्यातील क्रियेचा नकार किंवा निषेध दर्शवितो त्याला निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ, तो न चुकता येतो. न चुकता येतो म्हणजे काय झालेलं इथं, येतो पण न चुकता येतो. तर न हा जो शब्द आहे हा काय नकारात्मक आहे, तो चुकत नाही. चुकण्याची जी क्रिया आहे ती न चुकता येतो, म्हणजेच याला इथं निषेधार्थक किंवा नकारात्मक म्हटलेलं आहे. तो तोंड उघडेल तर ना, इथलं याच्यातलंच उदाहरण आहे. तो तोंड उघडेल तर ना, म्हणजे त्यानं तोंड उघडलं तरच आपण बोलूत ना, म्हणजे ना हा काय आहे, म्हणजे तो तोंड उघडत नाही असं सांगण्यासाठी आपल्याला, तो चुकत नाही हे सांगण्यासाठी तो न चुकता येतो. तो तोंड उघडत नाही हे सांगण्यासाठी तो तोंड उघडेल तर ना, असं निषेधार्थक स्वरूपाचं क्रियाविशेषण अव्यय वापरलं जातं. तर अशा पद्धतीनं आपण पाहतो की हे जे अर्थावरून जे क्रियाविशेषण अव्यय पडलेले आहेत ते जवळपास 6 प्रकारचे आहेत. आणि यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय, प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आणि निषेधार्थक क्रियाविशेषण अव्यय असे याचे 6 उपप्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. यासोबतच हे जसे अर्थावरून पडले तसे स्वरूपावरून सुद्धा क्रियाविशेषण अव्ययाचे काही प्रकार पडतात. स्वरूपावरून म्हणजे क्रियाविशेषण अव्यय जे आहे ते कशा पद्धतीनं निर्माण झालेलं आहे, त्याचं स्वरूप कसं आहे, त्याची उत्पत्ती कशी आहे, याच्यावरून हे अव्ययाचे प्रकार पडतात. याच्यातला जो पहिला प्रकार आहे तो आहे सिद्ध क्रियाविशेषण अव्यय. सिद्ध म्हणजे जे शब्द मूलतःच क्रियाविशेषण अव्यय आहेत त्यांना सिद्ध क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे मुळातच क्रियाविशेषण अव्यय आहेत. भाषेमध्ये त्यांचं तेच काम आहे. उदाहरणार्थ, येथे, तेथे, आज, पुढे, मागे, आत्ता ही जी क्रियाविशेषण अव्यय आहेत यांना सिद्ध म्हणतात. म्हणजे जी मुळातच क्रियाविशेषण अव्यय आहेत ती सिद्ध क्रियाविशेषण अव्यय म्हटली जातात. दुसरा जो प्रकार आहे याच्यातला तो आहे साधित क्रियाविशेषण अव्यय. साधित म्हणजे जे शब्द मूळ शब्दांना प्रत्यय लागून बनलेले आहेत. साधित क्रियाविशेषण अव्यय म्हणजे हे दुसऱ्या प्रकारचे शब्द आहेत. दुसऱ्या प्रकारचे अव्यय असतील किंवा विकारी शब्द असतील किंवा अविकारी असतील त्याच्यापासून काय बनतात, क्रियाविशेषण अव्यय बनतात गरजेनुसार. उदाहरणार्थ, वस्तू हा एक शब्द आहे. आता वस्तू हे एक नाम आहे तर याच्यापासून काय बनवलं, वस्तुता. आलं लक्षात. हसणे हे क्रियापद आहे. आपण काय करतो, हसताना. हे काय आहे, क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे त्यांना हसताना पाहिले तर हा काय झाला, क्रियाविशेषण अव्यय झाला साधित स्वरूपाचा. मोठा हे नाम आहे किंवा याचं विशेषण सुद्धा होऊ शकतं. याला काय केलं, मोठ्याने. एकदा हा काय आहे, क्रियाविशेषण अव्यय. तर अशा प्रकारे इतर शब्दांच्या जातीपासून, इतर शब्दांच्या प्रकारापासून जे क्रियाविशेषण बनलेलं असतं त्याला साधित क्रियाविशेषण अव्यय असं म्हटलं जातं. याच्यानंतर जो तिसरा प्रकार आहे त्याला म्हणतात स्थानिक क्रियाविशेषण अव्यय. स्थानिक म्हणजे वाक्यात जेव्हा इतर जातीचे शब्द येतात तेव्हा त्यास स्थानिक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. आता इथं काय झालं, वाक्यामध्ये अर्थाच्या दृष्टीनं काय येतात, इतर जातीचे शब्द येतात. उदाहरण, ती काय मस्त गाते. ती काय मस्त गाते म्हणजे गाण्याची प्रक्रिया कशी आहे, मस्त आहे, छान आहे. तर आता मस्त हा जो शब्द आहे हे नाम आहे. तर या ठिकाणी काय केलं, वरच्या याच्यामध्ये काय केलं होतं आपण साधित मध्ये, तर मोठ्याने हा शब्द, मोठा हा शब्द घेतला आणि त्याला ने हा प्रत्यय लावला. हसणे हा शब्द घेतला त्याला हसताना हा प्रत्यय लावला, म्हणजे त्याच्यात बदल केला. परंतु या ठिकाणी काही बदल केला का, मस्त हा शब्द जशाला तसंच आहे, मस्त गाणे गाते. तो इंग्रजी चांगले बोलतो. आता चांगले हा शब्द कोणता आहे, तर हे विशेषण आहे. तर चांगले हे शब्द इथं कशासाठी वापरलेला आहे, तर इथं क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरलेला आहे. तर भाषेमध्ये अशी देवाणघेवाण गरजेनुसार
चालू असते. भाषा ही काही नियमानं चालायला मान्य नसते. कधीच भाषा ही नियमानुसार चालत नाही. आपल्याला नियमामध्ये बदल करून ते स्वीकारावं लागतं. भाषा ही स्वतंत्र आहे. जो स्वतंत्र माणूस आहे त्याला नियमामध्ये बसवता येत नाही. तो काही मशीन नाही, माणूस आहे, आपण असं म्हणतो ना. आणि भाषा तर शेकडो माणसं, हजारो माणसं, लाखो माणसं वापरतात. मग ते नियमानुसार वापरतील का? नाहीत वापरत. तर त्याच्यामुळंच क्रियाविशेषण अव्ययामध्ये सुद्धा हे स्थानिक क्रियाविशेषण अव्यय बनलेले आहेत. स्थानिक म्हणजे गरजेनुसार वापरले, तितक्यापुरते तितके. स्थानिक म्हणजे आता या वाक्यामध्ये तो इंग्रजी चांगले बोलतो, या ठिकाणी काय आहे तर चांगले हे शब्द जो आहे हा त्याच्याशी संबंधित आहे का क्रियेशी संबंधित आहे? कर्त्याविषयी संबंधित आहे का क्रियापदाविषयी संबंधित आहे? तर आपल्या लक्षात येईल की चांगले हा शब्द तो या क्रियापदाशी कर्त्याशी संबंधित नाही, तर चांगले हा शब्द बोलण्याच्या क्रियेशी संबंधित आहे. म्हणजे क्रियापदाची विशेष माहिती चांगले या शब्दानं दिलेली आहे आणि म्हणून याला क्रियाविशेषण असं याच एकाच वाक्यामध्ये म्हणता येतं. बाहेरच्या ठिकाणी चांगले हा शब्द काय असेल? विशेषण असेल, त्याच्यामध्ये विकार होतील. तर अशा पद्धतीनं आपण क्रियाविशेषण अव्ययांचे दोन पद्धतीनं पडणारे उपप्रकार पाहिले. पहिली पद्धत होती अर्थमूलक आणि दुसरी पद्धती होती स्वरूपमूलक. तर अर्थमूलकमध्ये आपण अर्थाशी संबंधित घटक प्रकार पाहिले आणि या ठिकाणी स्वरूपमूलक म्हणजे ते कशा पद्धतीने तयार झालेले असतात. शक्यतो सिद्ध आणि साधित असे दोनच प्रकार असतात. परंतु क्रियाविशेषण अव्ययामध्ये हा स्थानिक नावाचा जो प्रकार आहे तो इथं वाढलेला आहे. म्हणजे सिद्ध म्हणजे जे मुळातले शब्द आहेत तेच, साधित म्हणजे जे दुसऱ्यापासून बनवलेले आहेत ते, आणि तिसरे म्हणजे जे मूळ ठिकाणी तेच आहेत परंतु फक्त एखाद दोन ठिकाणी एखाद दोन वाक्यामध्ये तितक्यापुरते तितके ते क्रियाविशेषण अव्ययाचं काम करतात, दुसरीकडे मात्र ते काम करत नाहीत. परंतु साधित म्हणजे कुठेही ते तयार करता येतात कारण त्यांना बनवलेलं असतं तशा पद्धतीनं. तर अशा पद्धतीनं हे तीन उपप्रकार या स्वरूपमूलकमध्ये आहेत. अशा पद्धतीनं हा जो क्रियाविशेषण अव्ययाचा भाग आहे त्याच्यामध्ये प्रकार येतात. आपल्याला फक्त ते प्रकार लक्षात ठेवायचे आहेत, व्याख्या लक्षात ठेवायची आहेत, त्याची उदाहरणं लक्षात ठेवायची आहेत. इथं आपण थांबूयात. धन्यवाद.